मला पूर्णपणे माहिती आहे आणि ह्या रस्त्याचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये। त्यांनी जो काल प्रकार केला, जो कॉन्ट्रॅक्टरला शिवीगाळ केली, जी रावसाहेबांना वाईट साईड बोलले, हे असं इथून पुढे होता कामा नये। मी सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना का 2.5 वर्षामध्ये मी जवळजवळ 10 कोटीचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि 10 कोटीचा निधी आणत असताना एकाही कामाचं मी आजपर्यंत उद्घाटन केलेलं नाहीये। मी श्रेयासाठी असं काही करीत नाही। हा रस्ता सुद्धा मी उद्घाटन केलेलं नाही। गावकरी मला म्हणत होते मी पिंपरी पेंढारसाठी 8-9 कामं आणलेली आहेत आणि मी कधी असं म्हटलं नाही का मी येतो उद्घाटन करतो। मी गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा एखादा माणूस असेल त्याच्या हाताने उद्घाटन करा आणि काम चांगलं करा। जर कॉन्ट्रॅक्टरनी काम खराब केलं असेल तर मी गावकऱ्यांच्या वतीने पण सांगतो, मी स्वतः सांगतो काम त्यांच्याकडून चांगलं करून घ्या, पुन्हा करून घ्या। पण काम चांगलं केले गावकरी सांगतायत, मला इथे गावकरी सांगतात का काम कॉन्ट्रॅक्टरने अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे आणि तरीसुद्धा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांना धमकावणं, त्यांना बिल न देण्याची भाषा करणं हे मला वाटतं हे चुकीचं चाललेलं आहे आणि ज्याचं काम असेल त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं। त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही। त्यांना लोकप्रतिनिधींना आठवत पण असेल, ओतूर गावामध्ये काही रस्ते बीजेपीच्या माध्यमातून आलेत, काही आशाताईंनी केले। आशाताईंचं स्वतः त्यांचं अभिनंदन मोहित ढमालेंनी ओपन मीडियामार्फत केलेलं आहे। त्यांनी सुद्धा एक काम गावामध्ये आखाड्याचं काम केलं। त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मोहित ढमाले स्वतः, अतुल बेनके स्वतः त्या कार्यक्रमाला होते। जे उलट आम्ही म्हणत असतो आमच्या डोक्यावरचं खांद्यावर येईल, उलट विकासाची कामं ही झालीच पाहिजेत आणि ती कोण करतं हे महत्त्वाचं नाही, आपण आपल्या लोकांना न्याय कसा देऊ हे ह्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे। तेव्हा मला सर्व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती आहे का श्रेयवाद हा राहू द्या। श्रेयवादापेक्षा आपण आपल्या लोकांना कोणीतरी न्याय देते। माझ्या मतदारसंघात आमदार असतील, खासदार असतील, दुसरे जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांनी जर काम टाकलं तर मी त्यांचं 100% स्वागत करतो आणि त्यांचं मी आभार पण मानतो। ही माझी प्रवृत्ती आहे आणि जर भविष्यात, आताच नाही तर भविष्यात सुद्धा असं कुणाला वाटलं कोणत्या लोकप्रतिनिधीला का मोहितनी या कामाचं त्यांच्या कामाचं श्रेय घेतले, असं जर कुणाला निदर्शनास आलं तर त्यांनी मला जाणीव करून द्यावी। मी त्या ठिकाणी येऊन माझे शब्द माघार घेईन, मी त्यांची माफी मागेन। मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो का दुसऱ्या कुणाच्या कामाचं श्रेय घ्यायला मी कधीही मोकळा नाही। मला माझ्याच कामाचं उद्घाटन करायला सुद्धा मला वेळ माझ्याकडे शिल्लक नसतो। मी पूर्णपणे समाजाला, लोकांना न्याय कसा देता येईल माझ्याकडे शॉर्ट पिरियड आहे। मी म्हणणार नाही मी मला पुढे निवडून द्या मी काम करेन, मी तसं अजिबात कधी म्हणत नाही। मला एवढीच टर्म घ्यायची आहे आणि ह्या टर्ममध्ये मला लोकांना जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त तालुक्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ नका, हीच माझी कळकळीची विनंती आहे। आणि गावकऱ्यांना सुद्धा मला सांगायचंय, एक जर काम कॉन्ट्रॅक्टर चांगलं करीत नसेल तर त्याला तुम्ही त्याचा जाब 100% विचारला पाहिजे। जर तो काम चांगलं करत असेल तर कोणी म्हटलं त्याचं मी बिल मिळवून देणार नाही, मी त्याला हे करीन, मी ते करीन। जर गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। जर गावकरी आणि लोकप्रतिनिधी आमच्यासारखे जर उभे राहिले नाही कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे तर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही सहकार्य केलं जाणार, भयभीत होतील आणि कॉन्ट्रॅक्टर लोक काम करायला तयार होणार नाहीत। आम्ही 37 जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या सर्व तालुक्याचा विकास केला पाहिजे। नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आपला स्वतःचा वेळ वायाला घालवला नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, काम करण्यासाठी भरपूर जागा प्रत्येकाला शिल्लक आहेत। मोहितला काय हेच नाही, भरपूर ठिकाणी जागा आहेत। आमदार साहेबांना भरपूर ठिकाणी जागा आहेत विकास करण्यासाठी, खासदार साहेबांना भरपूर जागा आहेत विकास करण्यासाठी, पंचायत समिती सदस्याला भरपूर जागा आहेत। असं काही नाही एकच हाच रस्ता सगळ्यांनी हे करायला पाहिजे। जांभळपाटाचं तुम्हाला उदाहरण सांगतो, गावातलं तुमच्या पिंपरी पेंढारमधलं आहे, तिथे मी पण निधी टाकलाय, आमदारांनी निधी टाकलाय, खासदारांनी निधी टाकलाय। मग असं करा, एकच रस्ता आहे, मग असा विकास झाला पाहिजे। नुसतं श्रेयवादाची लढाई तुम्ही सोडून द्या।